आणि आता दिंडोरीमध्ये जाऊयात। महायुतीचे जे उमेदवार आहेत हेमंत गोडसे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या ठिकाणी ही जाहीर सभा होते ते उमेदवार हेमंत गोडसे आता आपल्या बरोबर आहेत। कसा प्रतिसाद तुम्ही आता या रोडवरून आला, काय प्रतिसाद दिसतो? मला असं वाटतं का लाखोच्या संख्येने आज या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी सर्व मतदार या ठिकाणी आलेत। आणि निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना लाखोंच्या फरकाने जनता या ठिकाणी निवडून देईल असा आपल्याला विश्वास। आता जर पाहिलं तर तापमान जवळपास 42 डिग्रीच्या पार गेलेला आहे। अशा परिस्थितीतही जनतेचा पाठिंबा मोठा दिसतोय, काय 100% अपेक्षेपेक्षा जास्त लोक या ठिकाणी सहभागी होत आहे आणि निश्चित सर्व आनंदाने या ठिकाणी सहभागी होत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वच मतदारांचा या ठिकाणी मिळतो। एकूणच जर पाहिलं तर उमेदवारी जाहीर व्हायला थोडासा उशीर झाला होता आणि आता मोदींची सभा होती, काय याचा फायदा आणि उमेदवारी उशीर झाल्याचा काय तोटा? मला असं वाटतं का आपण विद्यमान खासदार म्हणून 10 वर्ष सातत्याने लोकसंपर्कात होतो, विकास कामं केलेली होती आणि म्हणून इतर जरी दुसरे उमेदवार असले परंतु ते देखील त्यांना देखील एक विधानसभा सोडून 5 विधानसभा नवीन होत्या, तर 1 महिन्यात ते काही कव्हर करू शकत नाही आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सातत्याने संपर्क ठेवला। त्या आचारसंहितेच्या अगोदर आपला एक पूर्ण विकास कामांच्या उद्घाटनाचा दौरा त्या ठिकाणी गावोगाव आणि वार्ड झाला होता, त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा काही फरक पडतो। शेवटचा प्रश्न, कांद्याचा आगार असलेल्या या परिसरात आज सभा होते, पंतप्रधान कांद्याविषयी काय बोलणार का याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे। त्याचबरोबर दुसरीकडे कांदा काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, कसं पाहता दोन्ही घटना? मला असं वाटतं की कांद्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक वर्षी अडचणी येत असतात। कुठल्याही विषयाला महागाई वाढू नये, शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळावा हा शासनाचा धोरण आहे। यासाठी आपल्या देशातून 35 ते 37% कांद्याचं उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यातून आहे आणि म्हणून हा निर्णय घ्यायला जर 8-15 दिवस लागले तर त्याच्यामध्ये हजारो शेतकरी या ठिकाणी होरपळले जातात। त्यासाठी केंद्र शासन निश्चितच मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये त्याचं परमनंट सोल्युशन म्हणजे त्याच्या परमनंट अपडेट्स, आपल्याकडं लागवड किती झाली, उत्पादन किती आहे, आपल्या भारतात कांदा किती लागणार आहे आणि किती निर्यात व्हायला पाहिजे, याच्या रोजच्या अपडेट्स मला असं वाटतं का त्याचं धोरण ठरलं तर मला असं वाटतं का त्यापुढे या अडचणी येणार नाही। निश्चितच जर पाहिलं तर भविष्य काळात केंद्र सरकार कांदा निर्यातीबद्दल चांगलं धोरण घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।